श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 17. श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामानंदास अनुग्रह. श्री नामानंद स्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूंचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते. संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नाव सायन्नाचार्युलू असे होते आणि ते भारद्वाज गोत्रीय होते. संन्यासोत्तर त्यांनी अनेक तीर्थ यात्रा केला आणि सद्गुरूंच्या शोधात निघाले. फिरत फिरत ते पिटिकापुरम क्षेत्री येऊन पोचले. ते वैष्णव असून भगवान विष्णूची आराधना करीत असत. त्यांचे सोहळे कडक आणि आचारविचार उच्च व शुद्ध होते. ते पिटिकापुरातील कुंतीमाधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्या समोर एक चंडाळ वर्णातील पुरुष आला आणि म्हणाला, आमची दक्षिणा देऊन पुढे जा. नामानंद आश्चर्याने तो प्रकार पाहताच राहिले. नंतर ते त्यास म्हणाले, अरे चांडाळा, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. माझे नाव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही. नामानंदाचा या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला, तू सद्गुरूंच्या शोधात वेड्यासारखा वणवण फिरत आहेस. तू मला ओळखत नाहीस. मीच तुझा सद्गुरू आहे. मीच तुला संन्यासोत्तर नामानंद हे नाव दिले आहे. तुझ्याजवळ असलेली संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्व समक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्व नाश करीन. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मरणप्राय यातना देईन. मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे. नामानंदाच्या मनात नसताना केवळ अन्य पर्याय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली. तितक्यात तो चांडाळ आपल्या दिव्यमंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदाला झाली. त्यांच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा याचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते. दिव्यमंगल मूर्ती भगवंतानी म्हटले, मी श्री दत्तात्रेय आहे. मी सध्या श्रीपाद वल्लभाचे स्वरूपात पिटिकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे. तू माझ्या भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे. तू माझे सर्वस्व झाला आहेस. मीच सच्चित आणि आनंद आहे. तू उदयापासून नामानंद हे नाव धारण करून धर्मप्रचार कर. तुला सुख शांती प्राप्त होईल. अंती माझ्या पदास येशील. असे सांगून चांडाळाच्या वेशात असलेले श्री दत्तप्रभू अंतर्धान पावले. अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले. त्यांचा जीव भुकेने व्याकुळ होत होता, परंतु पिठापुरमच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अप्पलराज शर्मा यांच्या घराजवळ आले. अत्यंत भुकामुळे तोंडातून शब्दही फुटत नव्हते. कसेबसे ते ओम भिक्षांदेही म्हणाले. तितक्यात दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. नामानंदांना ओसरीवर बसून त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले. केवढे हे भाग्य! विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवित होता. धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला. प्रभू म्हणाले, तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठी तुला हात पसरावा लागणार नाही. तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन आणि तुझी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे रक्षा करीन. यानंतर धर्मप्रसारासाठी नामानंद स्वामींनी देशभर यात्रा केल्या. शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी जात असताना एका गावी त्यांना एका असहाय्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची आर्त स्वरात विनंती केली. 2 बलिष्ठ पुरुष तिच्या मागे काट्या घेऊन येत होते. त्यावेळी शंकर भट्ट त्या महिलेस म्हणाले, माते, तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उभी राहा. शंकर भट्टाचे ते आत्मविश्वासाने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते 2 राकट पुरुष आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अरे ब्राह्मणा, आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू बऱ्या बोल्याने दूर हो. त्या दुष्टाचे
वक्तत्व ऐकून शंकर भट्टाचा अंतरंगात एका अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले, अरे ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्यासारख्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही. परंतु तुम्ही ह्या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल. सर्व रोगामध्ये हा महाभयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात. शंकर भट्टाचे हे वक्तव्य ऐकून ते दोन दुष्ट आपले सर्व धाडस हरवून बसले आणि निस्तेज झाले. शंकर भट्टाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्याने केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास झाला. त्यांनी आपल्या चुका कबूल करून शंकर भट्टाची क्षमा मागितली. शंकर भट्ट म्हणाले, बाबांनो, तुम्हाला आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झाला आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु एक शुभवार्ता सांगतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरगड्डी या गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्यचरण तुमचा उद्धार करतील. त्या असहाय्य स्त्रीचे नाव सुशीला होते व तिला तिच्या सासू सासऱ्यांनी एक दुष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरातून घालवून दिले होते. शंकर भट्ट, ते दोन पुरुष आणि सुशीला असे चौघेजण कुरगड्डीस जाण्यास निघाले. मार्गात त्यांना नामानंद स्वामीचा आश्रम लागला. तेथे या चौघीजणांनी प्रवेश केला. स्वामींनी सर्वांचे स्वागत करून त्यांना खाण्यास फळे दिली. फलाहार झाल्यानंतर सर्वांनी श्रीपाद प्रभूचे नामस्मरण केले. नानानंदानी श्रीपाद प्रभूंचा अनेक दिव्यलीलाचे वर्णन करून सांगितले. शेवटी सिद्धमंगल स्तोत्राचे गायन होऊन प्रभूची आरती केली. त्या परममंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि उषःकाळ केव्हा झाला हे कळलेच नाही. नामानंद स्वामी प्रातःकालच्या साधनेत मग्न झाले. थोड्याच वेळात अन्नसामग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. गाडीवान खाली उतरला. त्याने सर्व भांडी, पात्रे, खाद्य सामग्री खाली उतरवून आत आणून ठेवली. तो गाडीवान सुशीलेस म्हणाला, बाईसाहेब, थोड्याच वेळात तुमचे पती, सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीने येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक आगळे वेगळे माधुर्य होते. तो इतर गाडीवानाप्रमाणे नव्हता. त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विलसत होते. सर्वांना त्यांच्याकडे सारखे पाहत राहावे असे वाटत होते. परंतु तो गाडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला. थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले. त्यांनी शंकर भट्टास विचारले, तो गाडीवान कोठे आहे? शंकर भट्ट म्हणाले, स्वामी, तो गाडीवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला. ते ऐकताच स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात. मीच अभागी आहे. परमकारुण्यमूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवानाच्या रूपात अन्नसामग्री घेऊन आले होते. त्यांनी तुम्हा सर्वांना दर्शन दिले. नामानंद स्वामींना श्रीपाद प्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनात सुटपुट लागून राहिली. त्रिकाळज्ञानी नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले. सुशीला आपल्या पती व सासू सासऱ्याबरोबर आपल्या घरी गेली. श्री नामानंद स्वामीची अनुज्ञा घेऊन शंकर भट्ट आणि दोघे ब्राह्मणाने कुरुगड्डीस जाण्याचे प्रस्थान ठेवले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.